जो व्यक्ती जगतो त्याला फक्त कब्रस्तान मिळतं, फक्त कब्रस्तान. परंतु मिशन जर तुमचं पक्क असेल, ध्येय जर तुमचं निश्चित असेल, की मी असं म्हणेल, प्रभूनं मला का तारण दिलं, मला का वेगळं केलं, सगळ्या कामकाजाला बाजूला काढून व्यस्त जीवनामधनं बाहेर येऊन या ठिकाणामध्ये आम्ही आमचा वेळ खर्च करण्यासाठी आलो. त्याच्यामागे देवाचा हेतू काय, देवाचा उद्देश काय? असं म्हटलं शास्त्रामध्ये, when there is no vision, people walk lawlessly. जेव्हा लोकांकडे उद्देश नसतो त्यास लोक सैरभैर किंवा दिशा नसल्यासारखे चालत असतात. आत्मिक जीवनाला दिशा असणं फार गरजेचं आहे. परंतु दिशा दाखवण्यासाठी तुझं वचन माझ्या पावलाकरता दिवा, माझ्या मार्गावरती प्रकाश आहे. सगळी वचनं आम्हाला माहिती आहे. परंतु या प्रकाशामध्ये चालायचं कसं काय? मी जे तारण प्रभूनं मला दिलं, जी जागा, जे स्थान प्रभूनं मला दिलं, या जागेचं महत्व काय? म्हणून जेव्हा शौल राजा म्हणून देवाने त्याला नियुक्त केलं, स्टोरी सगळ्याला माहिती आहे. शौल राजा झाला, देवानं त्याला सांगितलं तू राजा आहेस, देवानं त्याची निवड केली. त्यानंतर देवानं दाविदाला अभिषेक केला. ऐका बरं का. आणि दाविदाला अभिषेक केल्यानंतर शौलाला माहिती होतं की देवानं माझ्या जागी दाविदाला राजा केलेला आहे. आणि शौलाला कधीच वाटत नव्हतं की दाविदानं माझी जागा घ्यावी. त्याच्या लक्षात आलं ही जागा माझी नाही गेली पाहिजे. मग वारंवार त्यांनी प्रयत्न केला त्या दाविदाला मारण्यासाठी. आटोकाट त्यानं प्रयत्न केला. त्या जागेचं महत्व त्याला कळालं. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. जेव्हा इसाक म्हातारा झाला, त्याला याकोब आणि इसाव ही दोन मुलं होती. जेव्हा तो त्याच्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी याकोबाला तो म्हणतो की याकोबावर त्याची प्रीती होती, जा रानामध्ये जा. आणि येसेवाला तो म्हणतो रानामध्ये जा आणि माझ्यासाठी हरणाची पारत करून घेऊन ये आणि मला तो हरणाचं मांस खायला लागा. हा प्रामाणिक व्यक्ती आहे. एसाव प्रामाणिक आहे. रानामध्ये जातो आणि इकडं रिबेका याकोबाला सांगते, तुला तुझा बाप जे आशीर्वाद याकोबाला देणार आहे तो आशीर्वाद तुला मिळवायचा आहे. आता याकोब जो आहे तो आईच्या पोटात असतानापासूनच त्याचं उद्देश, त्याचं मिशन पक्क होतं. तो आपल्या भावाची टाच आईच्या उदरामध्ये असताना धरून ओढत होता. तो म्हटला तू पुढे नाही जायचंय, मला पुढे जायचंय. मग देव तो देव आहे, सगळ्या गोष्टी पाहतो. ही गोष्ट तुम्हाला सांगतो, देवाला आळशी लोकांची बिलकुल गरज नाही. आळशी लोक देवाला बिलकुल आवडत नाही. कसं तरी रमत गमत देवाच्या राज्यामध्ये जायचं. मी सांगतो तुम्हाला, फक्त कब्रस्तानच मिळेल. स्वर्ग राज्य तिथं रमत गमत नाही चालत. तिथं असं म्हटलं, पुष्कळ जण जाण्याचा प्रयत्न करतील पण त्यांच्यानं जावणार नाही. याकोब आईच्या उदरात असतानापासून त्याची धडपड आहे, ज्येष्ठपण मला मिळालं पाहिजे. आणि ज्याची धडपड आहे देव त्याच्यासाठी संधी उपलब्ध करत असतो. ज्याची धडपड आहे बरं का, देवाला ती गोष्ट आवडती. म्हणून इथं बसल्यानंतर समजा मी इथं 3 दिवस आलो, मला काही कळमत नाही किंवा वेळ जात नाही म्हणून तुम्ही तुमच्याकडे आलो नाही, आणि तुम्हाला बघण्यासाठी तुमच्याकडनं पाहुणचार घेण्यासाठी पण आलो नाही का? मग कशासाठी आलो? कोणता उद्देश आहे? प्रभूचं एक मिशन आहे. जसं माझं मिशन आहे तसं प्रभूचं मिशन आहे, तसं तुमचं मिशन आहे. जेव्हा दोघांचे मिशन एकत्र येतात, प्रभूचं आणि तुमचं, त्याच्यानंतर आत्मिक जीवन एकदम सुरेख बनून जातं. आत्मिक जीवन सुरेख बनून जातं. आणि ते मिशन पाहत असताना
गाढवी शोधायला गेलेला शौल राजा बनला, गाढवी शोधायला. परंतु जाताना आम्ही पाहिलं की पहिला मुद्दा जो होता, आता शोध वगैरे सगळे बेसिक मुद्दे आहेत, परंतु जो मुख्य मुद्दा होता तो किशाचा मुलगा होता, त्याचा संबंध किशाशी होता. आणि किश म्हणजे आम्ही पाहिलं सामर्थ्य. ज्याच्याकडे सामर्थ्य आहे ना त्याच्याकडेच राजपदासाठी योग्य असणारी पात्रता आहे. पॉवर म्हणजेच पवित्र आत्मा. आता काल मी बऱ्याच गोष्टी पाहिल्या, मला त्या गोष्टींकडे जायचं नाही. आज दुसरी गोष्ट मी पाहणार होतो. काल पहिली एकच गोष्ट पाहिली आणि त्याच्यामध्ये मी पाहिलं तो किशाचा मुलगा होता, त्याचा संबंध किशाशी होता. त्याचं ब्लड जर काय असेल तर किश हे त्याचं ब्लड आहे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, ज्याच्यामध्ये समजा मी माझ्या बापाचं रक्त माझ्यामध्ये असलं ना तर माझ्या बापाचे सगळे गुण स्वभाव माझ्यामध्ये असतात, सगळे स्वभाव माझ्यामध्ये असतात. मग तो किशाचा मुलगा आहे, मग किशाचे सगळे स्वभाव, किशाचे सगळे गुणधर्म त्याच्यामध्ये असणार आहे. आता मला किश शौलाचा बाप ही गोष्ट तुम्हाला ती स्टोरी सांगायची नाही. बायबल कधी स्टोरी सारखं वाचायचं नसतं. बायबलला का हा प्रश्न विचारायचा असतो. हे का, जेव्हा तुम्ही का शोधता ना तेव्हा तुम्हाला त्यातलं सिक्रेट, त्यातलं रहस्य कळतं, तोपर्यंत नाही कळणार. मग तो का किशाचा मुलगा आहे आणि माझा संबंध किशाशी कसा असणार आहे. आम्ही पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला, जेनेटिक काही जे स्वभाव आहे ब्लड मध्ये, रक्तामध्ये आमच्यामध्ये येतात, रक्तातले स्वभाव. काय जर ते मुलगी मोठी झाली, लग्न झालं, मग मुलगा त्यास बघायला येतो ना, ती खूप शांत असते पसंत करेपर्यंत. घर आईने पण सांगितलं तोंड उघडायचं नाही, फक्त हो हा हा नाव विचारलं तर नाव सांगायचं, कारण त्यांना माहिती तोंड उघडलं की लग्न फिसकटणार. मग एकदम छान होतं, सगळं जमतं, लग्न होतं सगळं. एक महिनाभर ते लोकांच्या घरी जाऊन जेवणं खावणं, मग आहेर माहेर सगळं होतं. एक महिन्यानं हे दोघं एकमेकाला वेळ द्यायला लागतात. आणि तिथून पुढं जे खटकाखटकी व्हायला सुरुवात होती, मग तो चौकशी करतो, हा भांडखोर स्वभाव हिच्यात कशामुळे आहे. ते म्हणतात तिची आई भांडखोर होती, म्हणजे ब्लड मधनं ते आलं. किती पण दाबण्याचा प्रयत्न केला ना, म्हणून पूर्वीचे लोक आहेत ना, लग्न ठरल्यावर आधी 4 घरं फिरून यायचे, विचारायचे आई भांडखोर आहे, बाप दारोड्या, आणि मग त्या घरामध्ये मुलगी द्यायची. का तर त्यांना माहितीये जसं ब्लड मध्ये स्वभाव आहेत तसे पुढे जातात. मी तुम्हाला का सांगतो माहिती का, संबंध किशाशी आहे. आणि जो किश आहे ना तो पवित्र आत्मा आहे. आणि बायबल काय सांगतं माहिती का, आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ म्हणजे ते स्वभाव आहे. पवित्र आत्म्यामध्ये जी पॉवर आहे तसा पवित्र आत्म्यामध्ये एक स्वभाव आहे. जेव्हा हा पवित्र आत्म्याशी तुमचा संबंध येतो, तुम्ही पवित्र आत्म्याशी रिलेटेड राहता. एक व्यक्ती ज्याला पवित्र आत्मा मिळाला त्याला ओळखायचं कसं काय, काय काय त्याची पात्रता, काय त्याची कुवत आहे, कशा पद्धतीने समजलं जाईल की हा व्यक्ती पवित्र आत्म्याशी संबंधित व्यक्ती आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. या शब्दानं कुणाची पारख करू नका. आम्हाला पेंटिकॉस्टल लोकांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय, तो हालेलुया प्रेज द लॉर्ड म्हटलं आम्ही म्हणतो अरे तो पेंटिकॉस्टल आहे. पोपट पण म्हणतो तो काय पेंटिकॉस्टल आहे, त्याला शिकवा पोपट्याला, तो पण हालेलुया म्हणतो, तो पण प्रेज द लॉर्ड म्हणतो. ती त्याची ओळख नाही. पवित्र आत्मा पावलेल्या व्यक्तीची ओळख काय, बायबल सांगतं आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारं फळ शांती, प्रीती, आनंद, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, इंद्रिय दमन, सौम्यता आणि अशा इतर अनेक गोष्टी याच्या संबंधानं पवित्र शास्त्र सांगतं हा पवित्र आत्मा पावलेला व्यक्ती आहे. पवित्र आत्मा त्याला मिळालेला आहे. म्हणजे किशाशी संबंध आला, कांदू नाही का. लोक बरे होतात, लोकांना चंगाई मिळते, लोकांना छुटकारा मिळतो, लोक त्यांना आरोग्य मिळतं, ही पॉवर नाही. तुम्ही मी काय बोलतो तुमच्या ध्यानात येऊ द्या. जेव्हा फारो समोर मोशे गेला आणि प्रभूला तो विचारतो की तुम्हाला पाठवल्याचं चिन्ह काय, तो म्हटला तुझ्या हातात काय, तो म्हटला काठी, म्हटलं जमिनीवर टाक,
त्याने जमिनीवर टाकली, साफ झाला. आणि त्याला इतकं भारी वाटलं, मी काठी टाकल्या टाकल्या या काठीचा साफ झाला. इतका आनंदानं उड्या मारत गेला. फारो समोर उभा राहिला. म्हटलं, फारो मला देव भेटला. म्हटलं, चिन्ह काय? हे बघ, काठी टाकली, तिचा साफ झाला. शेपूट पकडलं, परत काठी झाली. फारो म्हटला, आपल्याकडे कोण असा व्यक्ती आहे का जो काठीपासून साप तयार करेल? सगळे मांत्रिक आले, त्यांनी पण काठ्या टाकल्या, त्यांच्याकडे पण काठ्यापासून साप झाले. आता विचार करा, हे पावर तर सगळीकडे, लोक बरे होतात. येशूच्याच नावानं काय अजूनही तुम्हाला जगामध्ये चमत्कार दिसतील. आहेत चमत्कार. तुम्ही चर्च मधलं जग पाहिलं, तुम्ही तुमच्या धर्मातला सिद्धांत पाहिला आणि तुम्ही त्याच्यावर म्हणता ती पावर आहे. परंतु लक्षात ठेवा, खरी पावर काय माहिती का? एक व्यक्तीचं जीवन बदलणं ही खरी पावर आहे. आणि हे फक्त पवित्र आत्मा करू शकतो. पवित्र आत्मा करू शकतो. पवित्र आत्म्याची जी ताकद आहे ना, ज्या माणसाला बदलता येत नाही, एकदा पवित्र. म्हणून पेत्राचं मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलं ना, पवित्र आत्मा नव्हता त्यास पेत्र शिव्या देत होता. पण जेव्हा पवित्र आत्मा आला, आता पेत्र लोकांच्या शिव्या खाण्याची ताकद त्याच्यामध्ये निर्माण झाली. याच्या अगोदर तो लोकांना तलवारीने मारत होता, पण पवित्र आत्मा आल्याबरोबर हा पेत्र इतका संवेदनशील झाला. याच्याकडे ती पावर आली. हे पावर, हे सामर्थ्य राजमार्गाकडे जाणारं सामर्थ्य आहे. सहनशीलता ही जी गोष्ट आहे ना, शास्त्र सांगतं, रागावरती विजय मिळवणारा व्यक्ती हा नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. एक नगर काबीज करणारा व्यक्ती आहे. माणसाला मारणं सोपं आहे हो. एक व्यक्तीला त्यानं मारल्यावर त्याला मारणं ही पावर नाही, तो व्यक्ती मार खातो असं म्हणतात. सुभाषचंद्र बोस म्हणत होते, तुम मुझे आजादी दो, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा. आणि त्याने पुष्कळ केलं. ते देशामध्ये आपल्या सगळ्यात चांगली व्यक्ती होती. पण इंग्रज त्यांना घाबरले नाही. का माहिती का? यांच्याकडे सुद्धा बंदूक होती आणि त्या बंदुकीने लोकांना खूप मारलं. पण इंग्रज घाबरले कोणाला माहिती का? गांधीला. आणि गांधीला का घाबरले माहिती का? हा मनुष्य मारत नाही, हा मनुष्य मरायला तयार आहे. आणि माझं बायबल गांधीने वाचलं म्हणून गांधीला ते सिद्धांत कळाला. आमेन. मी म्हणतो, गांधीला बायबल फक्त त्यांनी त्या लुकामत्याच्या शुभवर्तमानाचं डोंगरावरचं प्रवचन वाचलं नाही, एक गांधी तयार झाला. आमचे लोक कोण म्हणतं 250 वेळा बायबल वाचलो, कोण म्हणतं 300 वेळा बायबल वाचलं, पण एक पण तोंडात मार खाऊन घ्यायला तयार नसतो. पावर नाही हो. बायबल वाचण्यासाठी नाही, बायबल स्वभाव बदलण्यासाठी आहे. आणि हा स्वभाव कोण बदलतो? पवित्र आत्मा. आता दुसऱ्या मुद्द्याकडे आम्ही जाणार आहोत. मला त्याच्यात पुष्कळ सांगायचं होतं, परंतु मला माहितीये एक एक गोष्ट मला तुम्हाला शौल सांगायचं आहे, मला तुम्हाला इफ्राईम सांगायचं आहे, मला तुम्हाला शलिशा सांगायचं आहे. आणि मग सगळं जर समजलं नाही तर तुम्हाला रुखरुख राहणार नाही का? आणि तरी पण मी सगळं सांगणार नाही. का माहिती का? पुढच्या वर्षी परत तुम्ही यायला पाहिजे. माझं कुठे गेलो हीच पद्धत असते. सगळं सांगितलं तर उपयोग काय? आता परत आपण त्या वचनाकडे जाऊ. पहिले शमूएल 9 अध्याय 3 ते 7 वचन. एकदा शौलाचा बाप कीश याची गाढवे चुकली. तेव्हा कीश आपला पुत्र शौल यास म्हणाला, आपल्या बरोबर एक गडी घेऊन जा आणि गाढवांचा शोध लाव. बस. आता पहिला भाग आम्ही पाहिला, कीश म्हणजे समजते का नाही? कीश म्हणजे काय? सामर्थ्य. कीश म्हणजे काय? आणि सामर्थ्य म्हणजे काय? पवित्र आत्मा. समजलं की? कसले हुशार लोक आहेत बापरे. आता पवित्र आत्मा, सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. ओळखायचं कसं? आत्मिक फळ. बर का? बायबल काय सांगतं माहिती का? संदेष्टांची पारख तुम्ही दानांवरून करू नका, मग कशावरून करा? फळांवरून करा. फळ. एखाद्या व्यक्तीमध्ये पॉवर आहे, त्याची पॉवर किंवा त्याचं सामर्थ्य हे त्याचं फळ आहे, आत्म्याच्या द्वारे असणारं फळ. आता या किशाचा मुलगा शौल, किश म्हणजे सामर्थ्य. शौल या शब्दाचा अर्थ आहे मागणी केलेला बरं का. मी दुसरा मुद्दा तुम्हाला सांगतोय. पहिले तर सामर्थ्य आणि दुसरा मुद्दा
ज्याला शौल म्हटलेलं आहे. आता शौल हा राजगादीवरती गाढवं शोधता शोधता राजगादीवरती पोहोचला. गाढवं शोधता शोधता काहीतरी त्यांनी शोधलं. मग दुसरी जी स्टेप आहे किंवा दुसरी जी तुमच्या आत्मिक जीवनातली पायरी ती म्हणजे मागितलेला. काय मागितलेलं आहे आणि या मागितलेल्या गोष्टीमध्ये तुम्ही कसे अडकून पडणार, तुमचं काय रिलेशन आहे या मागणीकडं आणि त्या पायरीवरती तुम्ही कसं काय पोहोचणार आहात. राजपत्र मला पाहिजे, उच्च दर्जा मला पाहिजे, जागा मला पाहिजे, स्थान मला पाहिजे, पाचारण मला पाहिजे, सगळ्या गोष्टी मला पाहिजे. परंतु शौल या शब्दाचा अर्थ मागणी केलेला. मत्त्याचं शुभवर्तमान 27 अध्याय 11 पासून काही वचन आपण वाचूया. मत्त्याचं शुभवर्तमान 27 अध्याय 11 पासून काही वचन, 11 पासून 23 पर्यंत वचन, म्हणजे तुम्हाला समजेल दुसरी पायरी तुमच्या जीवनामध्ये काय आणि किती महत्वाची आहे. मत्त्याचं शुभवर्तमान 27 अध्याय 11 पासून 23 पर्यंत वचन. 27 अध्याय 11 ते 23 वचन. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता, सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुदांचा राजा आहेस तू का? यहुद्यांचा राजा आहेस का? येशूने त्याला म्हटलं, आपण म्हणता तसेच. आपण म्हणते तसे. मुख्य याजक वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. तेव्हा पिलात त्याला म्हणाला, हे तुझ्या विरुद्ध किती गोष्टीबद्दल साक्ष देतात, हे तुला ऐकू येत नाही का? परंतु त्यानं एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही. याचे सुभेदाराला फार आश्चर्य वाटलं. त्या सणात लोक सांगतील तो बंदिवान सोडून देण्याची सुभेदाराची रीत होती. आणि त्यावेळेस तेथे बरब्बा नावाचा एक कुप्रसिद्ध बंदिवान होता. म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यास म्हटले, मी तुम्हाकरिता कोणाला सोडून द्यावे? तुमच्याकरिता मी कोणाला सोडून द्यावं म्हणून तुमची इच्छा आहे. बरब्बाला की ख्रिस्त म्हटलेल्या येशूला? बरब्बाला का ख्रिस्त म्हटलेल्या येशूला? कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिलं हे त्याला ठाऊक होतं. तो न्यायासनावर बसलेला असता त्याच्या पत्नीने त्यास निरोप पाठवला की त्या नीतिमान माणसाच्या बाबतीत आपण पडू नये. कारण आज स्वप्नात त्याच्यामुळे मला फार यातना झाल्या. इकडे मुख्य याजक व वडील यांनी बरब्बाला मागून घ्यावं व येशूचा नाश करावा म्हणून लोकसमुदायाने मन वळविले. आता बघा, बस असं बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये. परंतु राजमार्गावर किंवा राजपदावरती पोहोचण्याचा जो मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला समजावून घेत असताना मागणी, शौल म्हणजे मागणी केलेला. आता तुम्ही आत्मिक जीवन जगत आहात आणि तुम्ही नीतिमान व्यक्ती आहात. लक्षात ठेवा, आत्मिक व्यक्ती म्हणजे नीतिमान व्यक्ती. आत्मिक व्यक्ती, मी प्रार्थना करणारा व्यक्ती आत्मिक व्यक्ती म्हणत नाही बरं का. प्रार्थना करणारा व्यक्ती आत्मिक व्यक्ती असतो याची एवढी सुद्धा गॅरंटी नाही. तुम्ही म्हणाल कसं काय म्हणता पळक साहेब? येशू स्वतः म्हटलं, मला प्रभूजी. मग प्रार्थनेतच म्हणता ना प्रभूजी का कोपऱ्या जाऊन कुठेतरी म्हणता? प्रार्थनेतच म्हणता ना. काय म्हणता? प्रभूजी. प्रार्थनेत म्हणता. तो म्हणतो प्रभूजी म्हणणारे स्वर्गात जाणारच नाही ना. मग कोण जाणार आहे? तुम्हाला तो भाग आहे. म्हणा बरं, मला प्रभूजी माहिती होतं, मला वचन बोला, फक्त तुमच्या लक्षात नाही. काय म्हणा? मला प्रभूजी म्हणणाऱ्या स्वर्गाच्या राज्यात जाणार नाहीत, परंतु जे पित्याच्या इच्छेने चालतात. हा भाग आहे. नीतिमत्व, धार्मिकता नेमकं काय? आम्हाला काय शिकवलं? आम्ही आमच्या लेकराला काय शिकवतो? बाळा उठ, जेवणावर प्रार्थना कर. मग तो पण प्रार्थना करतो आणि माझं लेकरू प्रार्थना करतं. तुझं लेकरू प्रार्थना करतं बाहेर जाऊन शिव्या देतं. ते पूर्वी एक जाहिरात असायची टीव्हीला. ते पोरगा त्याचे मित्र आल्यावर त्याला सारखं काहीतरी पडवून घ्यायचे ते आई वडील. मग
आल्यावर त्या मुलाला सवय लागली होती. त्यांचा पापा ऑफिस में, मग ऑफिस मध्ये म्हटलं की पापा रुबाबात असायचं, पापा घर में भांडी घासतो. व ते पोराला धरून ठेवायचे की बाबा तू माझ्या मित्रांसमोर अशी आबरू घालू नको. कारण काय माहिती का, जे पाहता जे घरामध्ये केलं जातं तेच लेकरू आत्मसात करून लोकांसमोर येतं. मला हे नीतिमत्व तुम्हाला सांगायचं. तुम्ही जी प्रार्थना शिकवता ना, ती प्रार्थना ही तुमच्याकडं परंपरेनं चालत आलेली गोष्ट आहे, नीतिमत्व नाहीये. नीतिमत्व माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे चालणं म्हणजे नीतिमत्व. आता पित्याची इच्छा काय, हे शास्त्र आहे. याच्यात काय देवाची इच्छा सांगितलेली आहे. हे डोक्यात आणू नका. काय शिकवलं आम्हाला माहिती का, जेव्हा एखादा व्यक्ती फार आजारी पडला, मग तो 23 स्तोत्र, मृत्यू छायेच्या दरीतून जात असलो तर मी अरिष्टास भिणार नाही. अजून तुम्हाला सांगू, कधी तुम्ही एक वचन बोलता, प्रवासाला निघला, उजवीकडं सहस्रवदी डावीकडं, काय तुम्हाला त्याच्यासाठी प्रवासाला दिले ते वचन? उजवीकडं सहस्रवदी डावीकडं लक्षावधी, अमकं झालं तमकं झालं, सगळं करणार तुम्ही. दारू पिणार, सिगारेट ओढणार, व्यभिचार करणार, जारकर्म करणार, आणि ते वचन घेऊन तुम्ही तुमच्या फायद्यासाठी वापरा, असं कधीच होणार नाही. नीतिमत्व म्हणजे नेमकं काय? जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो तो नीतिमान व्यक्ती आहे. मी प्रीचिंग करतो हे माझं नीतिमत्व नाही. ऐका, मी प्रीचिंग करतो हे माझं नीतिमत्व नाहीये. तुम्ही याच्यावर पण मला ठरू नका. नाही पाळक साहेब म्हणतात बरेच लोक, अरे आता लोकांना काय करू मी, त्यांची सवय येते. तुम्ही ओके म्हणा मग आम्ही बरे हो. ठीक आहे, ओके. अरे काही लोकांचं तर एवढं प्रार्थना नाही, प्रार्थना केली आता ओके म्हणा, म्हणजे नेमका विश्वास ओकेवर आहे का प्रार्थनेवर आहे? आता तुमच्या दृष्टिकोनातनं हे काय झालं, माझं नीतिमत्व. पण जेव्हा मी प्रभू समोर उभा राहिला तेव्हा मी किती लोकांसाठी प्रार्थना केल्या, किती लोकांना आरोग्य मिळालं, किती सभा मी घेतल्या, याच्यावर माझं स्वर्ग राज्य असणार आहे. पुस्तक उघडलं जाईल, हे बायबल उघडलं जाईल, आणि माझे सगळे संदेश एखाद्या सीडी प्रमाणे प्रभू माझ्या समोर ठेवेल आणि तो सांगेल, बाबा एवढ्या लोकांना प्रचार केला, एवढे लोक बदलले, पण सांगता सांगता एकही संदेश तू तुझ्या जीवनाला लागूकरण केलं नाहीस. याच्यामुळं तू नीतिमान ठरला नाही, तर सगळ्यात मोठा पापी व्यक्ती तू ठरलेला. पापी कोण आहे माहिती का तुम्हाला? कोण पापी आहे? देवाचं वचन माहित असून त्याच पद्धतीनं अगदी त्याच्या छातीवरती बसून तेच पाप करत राहणं, याला अर्धांग प्रकारचा पापी म्हटलेला आहे. त्याला देवाचं भय नाही, त्याला देवाचं भय नाही. म्हणून लक्षात घ्या. तू काय म्हणतो माहिती का, वेश्या आणि कसबिनी यांना स्वर्गाचं राज्य सोपं राहील. कुणाला? त्या लोकांना. का तर त्यांच्याकडे बायबल नाही. पण जेव्हा त्यांच्याकडे बायबल येतं म्हणून त्यांनी दाखवून दिलं. याकोबाच्या विहिरीवरती जेव्हा सुवार्ता ऐकली तेव्हा त्या वेश्येनं घागर तिथंच टाकली आणि शंभरोण प्रभूकडे घेऊन आले. हे नीतिमत्व आहे, हे परिवर्तन आहे, हे जीवन आहे प्रिया. मग शौल मागून घेतलेला, ऐका, हे बायबल इतकं सुंदर पुस्तक आहे. जेव्हा तुम्ही त्याच्या जवळ जाता आणि त्याला तपासायला सुरुवात करता, तुमच्या आत्मिक जीवनामध्ये इतके बदल होऊ लागतात. बायबल जेव्हा जेव्हा तुम्ही शिकताना एक कंट्रोल तुमच्यावरती येतं, वागण्यामध्ये, विचारामध्ये, अगदी तुमच्या वावरण्यामध्ये सुद्धा इतकं तुमच्यामध्ये बदल होतो ना, की समोरचा व्यक्ती तुम्ही त्याला पाहत असताना तुमच्या बोलण्यातला भाव सुद्धा बदलला जातो. तुमचं बघणं, तुमचा स्पर्श, तुमच्या संवेदना या सगळ्या काही बदलून जातात प्रियानो. ऐका, येशू संबंधानं म्हटलं तो नीतिमान मनुष्य होता, आणि बरब्बस जो आहे तो बरब्बस एक प्रकारचा खुनी आणि गुन्हेगार होता. आणि बायबल काय सांगतं माहिती का, शौल म्हणजे मागितलेला. आता येशू ख्रिस्त आमच्यासाठी सगळ्यात मोठा आदर्श, की जो राजपदावरती, कसलं राजपद त्याचं, कोणतं राजपद त्याला मिळालं? आतापर्यंत जेवढे राजे झाले त्याच्यानंतर
तो राजा गेल्यावर दुसरा राजा झाला. मी त्या राजा संबंधानं बोलत नाही. दाविदानंतर सुद्धा एक राजा झाला आणि त्या राजाचं नाव शलमोन. है की नाही? दाविदानंतर एक राजा झाला. दाविदाच्या अगोदर शौल होता, शौलानंतर दावीद, दाविदानंतर शलमोन. पण मी अशा राजा संबंधानं तुम्हाला सांगत आहे की तो राजा जेव्हा होईल, तो राजा आहे प्रभू येशू ख्रिस्त, पण जेव्हा त्याचं राज्य येईल त्याच्यानंतर जगामध्ये दुसरा राजाच नसणार आहे. आमेन. एकच राजा. मग तो कसा राजपदावरती चढला ते मी तुम्हाला सांगणार आहे. गाढव शोधण्यासाठी गेला आणि राजा बनला हे मी तुम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त सुद्धा शिष्यांना गाढव शोधण्यासाठी पाठवत आहे आणि त्यांना तो सांगतो, तुम्ही जेव्हा माझं राज्य येईल त्या माझ्या राज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जागा असणार आहे. आम्हाला आमच्या जागा असणार आहेत. मग पोचायचं कसं काय? आता येशू ख्रिस्त आमच्यासाठी आयडल आहे. एक सगळ्यात मोठा आदर्श कोणता? तो नीतिमान असताना. वाचा बरं वचन. मग त्याचं शुभवर्तमान 27 अध्याय 11. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस का? येशूने त्याला म्हटलं, आपण म्हणता तसं. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असतात. ऐका, काही वेळेस तुम्हाला राजपदावरती तुम्ही पोचणार आहात. आता येशू आमच्यासाठी राजा आहे. ज्या मार्गाने तो गेला त्याच मार्गाने आम्हाला जायला पाहिजे. आमचा प्रॉब्लेम काय? आमची समस्या काय? जेव्हा आम्ही मार्गावरती चालण्याचा प्रयत्न करतो त्यास आम्ही ख्रिस्ताला कॉपी नाही करत. आम्ही ख्रिस्ताला नाही कॉपी करत. मुळामध्ये आम्ही आमचं निर्दोषत्व किंवा आम्ही किती चांगले आहोत, आमच्यामध्ये किती चांगुलपण आहे, आम्ही कोणाचं वाईट करत नाही, आमच्याविषयी कोणी वाईट बोलू नये, ही गोष्ट आमच्याकडे अपेक्षित असते. आणि घडतं काय माहिती का? जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारताना तेव्हा ख्रिस्त राजा असल्या कारणानं या राजाला राजपदावरती जाण्यासाठी ज्या यातना भोगाव्या लागल्या त्याच तुम्हाला आणि मला भोगाव्या लागणार आहे. काय बायबल आहे नेमकं? लोक म्हणतात हे पवित्र शास्त्र आहे. नेमकं पवित्र शास्त्र आहे म्हणजे काय हो? त्या पुस्तकामध्ये विशेष आहे असं कसं काय पवित्र होणार आहे? ते तुम्ही म्हटल्यानं पवित्र होतं का? पवित्र या शब्दाचाच अर्थ आहे वेगळं. पवित्र या शब्दाचा अर्थ काय? याजकाच्या डोक्यावरती पट्टी लिहायची. पवित्र म्हणजे वेगळा केला गेलेला व्यक्ती, त्याला पवित्र म्हटलेलं आहे. मग पवित्र शास्त्र पवित्र कसं होणार आहे? यात लिहिलेल्या गोष्टी जो पाळतो वेगळं पण लोकांना दिसतं. जे ग्रॅमस्टेन्सने दाखवलं आजपर्यंत एवढ्या लोकांनी एकमेकाला मारलं. ग्रॅमस्टेन्सला मारल्यावरती त्याच्या पत्नीला विचारलं लोकांनी, सगळे पत्रकार आले, ज्याने तुमच्या पतीला आणि लेकरांना मारलं त्याला तुम्ही तसंच जिवंत जाळावं अशी तुमची अपेक्षा आहे. त्याची पत्नी म्हटली, नाही, माझी अपेक्षा ती नाही, दारा सिंगला क्षमा करा. का? हे वेगळंपण आहे. हे वेगळंपण आहे. याच्यानं पवित्र झाला तुम्ही. पवित्र शब्द येतो तेव्हा बदल्याची भावना त्याच्यामध्ये नसते. पवित्र हा शब्द तुमच्या कपड्यांवरती नाही बरं का. बऱ्याच लोकांना त्याच्यात असतं. तुम्ही चर्चमध्ये जाता, मग बूट बाहेर काढता का आत काढता? अरे तुम्ही बूट बाहेर काढताना मारामारी करायला तेच बूट फेकून आतमध्ये मारता. आमच्याकडे नको सांगायला, टीव्हीवर जातात पाळक म्हणतील, तिकडचे लोक म्हणतील इकडचं खाताना आमची बदनामी तिथं जाऊन करता का? आहे तसे. हे पवित्र काय? चप्पल बाहेर काढा, बूट बाहेर काढा, अमके कपडे घाला, तमके नाही हो, हे पावित्र्य नाही. आणि लक्षात ठेवा, बायबल काय सांगतं? मनुष्य बाह्य स्वरूप पाहतो पण देव पावित्र्य अंतःकरणामध्ये आहे. पावित्र्य कशामध्ये? अंतःकरणामध्ये. एक व्यक्ती पवित्र आहे हे ओळखायचं कसं काय? आणि याची व्याख्याच इतकी सुंदर दिली, ती प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय कोणीच तुम्हाला दाखवू शकत नाही. कोणीच नाही प्रियानो. राजपदावरती जायचं हो, राजा बनायचंय तुम्हाला. आणि राजा बनणं याच्यासाठी आदर्श राजाच तुमच्या डोळ्यासमोर असला पाहिजे. आणि येशू सारखा आदर्श राजा जगात दुसरा होणे शक्य नाही प्रिया.
झाला पण नाही, होणार पण नाही. त्याला विचारलं, तू राजा आहेस का? आता बघा, तो येशू ख्रिस्त स्वर्गातनं देवाचा पुत्र आणि राजा म्हणूनच पृथ्वी तलावरती आला. पण उत्तर काय दिलं त्यानं? काय उत्तर दिलं त्यानं? तुम्ही आपण म्हणता तसे, आपण म्हणता तसेच. बघा, आता ही गोष्ट तुम्ही ध्यानात घ्या बरं का. राजपदावरती ज्याला जायचं ना, काही लोक तुमच्यावर दोषारोप करण्यासाठी पुढे येतील ना, तुमचा डायलॉग एकच असला पाहिजे, आपण म्हणता तसे. लगेच तावातावानी जायचं नाही, हे असं नाही ते तसं नाही, आणि तुम्हाला काय कळत नाही, चला पाळकाकडं. खरं खोटं करून टाकू तिथं. आत्मिक जीवनामध्ये ही शून्य किंमत असणारी गोष्ट आहे. ज्याला खरं आत्मिक जीवन कळतं ना, तो स्वतःला सिद्ध करत नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जो स्वतःला सिद्ध करत नाही, देव त्याला त्याचं आत्मिक जीवन सिद्ध करून दाखवत असतो. आणि म्हणून बायबल सांगतं, जे अपमानात पेरलं जातं ते गौरवात उठवलं जातं. राजपदावरती पोचायचंय तुम्हाला राजपदावरती जायचंय. मग राजपदावरती जाताना लक्षात घ्या, तुमच्यासाठी दोषारोप हा एक मार्ग आहे. हा मार्गच आहे. तुमच्यावर कोणीतरी दोष केला पाहिजे, कोणीतरी तुमच्यावरती दोषारोप करणार. चांगलं म्हणण्याची अपेक्षा चुकून पण करू नका, कधीच करू नका, कधीच करू नका. चांगलं म्हणलंच नाही पाहिजे लोकांनी. आणि चांगलं, लोकांचं पण फार विचित्र आहे बरं का, तुमच्या तोंडावर चांगलं म्हणतील, माग जे तुम्हाला टोमणे मारतील ना, मला विचारा की. मग पण मी ते काय हे नाही, काय म्हणतात त्याला, फुगणारी चपाती. त्या चपातीला तुम्ही जर दाबलं तर चपात्या बनवायचा अनुभव त्याला माहिती, जेवढं दाबाल तेवढी फुगते, है की नाही. चपाती असते ते बनवल्यात मी पण, येतात मला चपात्या पण येतात. दाबावं लागते, फुगते. लक्षात ठेवा, दाबल्याशिवाय कोणती गोष्ट फुगत नाही. आणि फुगणं या शब्दाचा अर्थ वृद्धी. लक्षात ठेवा, जेवढं लोक तुम्हाला दाबतील तेवढी तुमची वृद्धी होणार आहे. आमेन. लोकांनी तुम्हाला दाबलं पाहिजे, प्रेशर टाकलं पाहिजे तुमच्यावरती. जेवढं प्रेशर टाकल, पण ती चपाती दाबताना त्या मालकिनीच्या हाताला टोचत नाही. चपात्या बनवर त्या बाईला नाही म्हणत, हे दाबू नको मला. ते दाब, किती दाबायचं, तू जेवढं दाबशील तेवढं मी फुगशील, तू जेवढं दाबशील तेवढं मी फुगशील. लक्षात ठेवा, तुमचं जीवन तसंच असलं पाहिजे. लोकांनी कितीही दाबलं, येशू म्हटला तू म्हणतो तसं. हा राजमार्ग आहे प्रियानं, हा राजमार्ग आहे. तुम्हाला लोकांनी काहीही बोलू द्या, पुन्हा मी तुम्हाला सांगतो, तुमच्या आत्मिक जीवनावरती लोकांच्या शब्दांचा कोणताच प्रभाव होत नसतो. आणि देव तुमच्याविषयीचं मत हे लोकांनी बोललेल्या शब्दानं बदलत नसतो. लोक तुमच्याशी काही पण बोलू द्या, काही पण बोलू द्या, हो ढोंगी. बघा, सगळं चांगलं असलं ना, ज्या व्यक्तीला काहीच करता येत नाही ना, तो व्यक्ती काय करतो माहिती का, येतो चर्चमध्ये, मी बरा ना, तुमच्यासारखा ढोंगी तर नाही. बरोबर आहे, मी कुठं बाहेरचं सांगतो, तुमचाच अनुभव सांगतो. तो काय म्हणतो माहिती का, तुम्ही काय नुसते हातवर करता, नाचता, उड्या मारता, सगळं करता आणि घरून आमच्याशी वाद घालता, म्हणजे तुम्ही ढोंगी आहे. मग आता त्यानं बोलल्यावर तुमची रिॲक्शन काय? जाऊ दे, तुम्हाला ढोंगी म्हणतोय ना, आता मी सगळं सोडतो आणि जसा तो तसा मी. अरे ते सैतानानं चालवलेलं अस्त्र आहे, तुला राजमार्गावरती न्यायचं नाही. पण तो व्यक्ती काय करतो, त्याने माझ्यातला एक दोष दाखवला, ईश म्हणतो तू म्हणतो तसं. हे आत्मिक जीवन आहे. लोकांना काय तुमच्याविषयी विचार करायचा करू द्या, त्यांना तुमच्या. अहो, येशू ख्रिस्ताला ते म्हटले बलजबूल भूतांचा अधिपती. कोणाला बोलले? मग तुमच्याविषयी चांगलं बोलतील, नाही तुमच्यात लय पॉवर आहे, सिस्टर तुम्ही खूप पॉवरफुल आहे, तुम्ही फार छान सेवा करता. काय म्हणतील माहिती का, तुम्ही सेवा करायला लागल्यावर घरातली घाण तशीच ठेवली, लोकांच्या घरातली घाण काढायला निघाली, असं म्हणतात. तुमच्याकडे नसतील म्हणजे आमच्या सोलापुरात. तुमचे आवाज एवढ्या जोरात आले म्हणजे तुमच्याकडे तर जास्त बोलता येते. मग काही सेवा नाही बंद करायची, तुम्ही बोला, तुम्ही बोला. एक दिवस असा येईल त्या दिवशी
ते सगळे लोक येशू ख्रिस्तासमोर बसणारे, जीवनाची पुस्तकं उघडली जाणार आहे, जे तुमच्यावरती दोषारोप करत आहे, सगळ्यांसमोर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला बोलवणार आणि सांगणार, माझ्या विश्वासू दासी, माझ्या विश्वासू दासा, एवढ्या लोकांचे दोषारोप सहन करून तू एकच वाक्य बोलला, एकच वाक्य बोलली, तुम्ही म्हणता तसे आता तो राजगादीवरती, राजपदावरती चढलेले बघतो. आहात कुठं तुम्ही? आहात कुठं? प्रभाव तुमच्यावरती पडू देऊ नका कधीच. त्याचा प्रभावित जीवन होऊ देऊ नका. निराश तर बिलकुल होऊ नका. सैतानाला सगळ्यात जास्त काय आवडतं माहिती का? तुम्ही सेवा करताना निराश झालं की त्याला आवडतं. तुमच्या डोळ्यात अश्रू बघितले, कोणी बोलले की सैतान खुश होतो. कसं याला बरोबर आपटलं, आता पोच कसा. कारण तुम्ही गाणं गाताना भागा 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 शैतान हारा हारा हारा, आणि तुम्ही इतके भारी आहेत ना स्टेजवरती, जुतो से मारा, ऐसा मारा, इसको ऐसा दाबा, उसको ऐसा दाबा. मग तो म्हणतो तू यहा दाबा, बाहेर पड, तुला कसं दाबायचं मला माहितीये. आता ओळखून घ्या, तुम्हाला कोणी कितीही दाबलं तर दबू नका. जास्त उंच उडा आणि प्रभूची सेवा करा. जास्त उंच उडा. म्हणून पहिली पायरीच सामर्थ्य आहे. आता सामर्थ्य आल्यावर, जोपर्यंत तुमच्याकडे सामर्थ्य येत नाही तोपर्यंत सैतान तुमच्या वाटेला जात नाही. तो कोणा कशाला वाटेला जाईल तुमच्या? आता खलीला जर मी म्हटलं, तुमच्या समोर बोललो, मी पावर आली, मी म्हटलं खलीला जाऊन उद्या मीडियाला बोलवतो, तो खली ये माझ्या संगती लढ. खली म्हणजे मच्छर के साथ का लढणे काय? याला काय बॉडी आहे का काय? नुसतं थोबाड घेऊन म्हणते मला माझ्याकडे. स्टेजवरती बोल, तुझी लायकी तेवढीच आहे. तो बोलणार आहे, तो नाही लढणार तिथं. पण जेव्हा मी प्रीचिंग करतो आणि तुम्हाला देवाच्या वचनातनं मी तुमचं ब्रेन वॉश किंवा तुमच्या बुद्धीमध्ये एक प्रकारचा बदल करत आहे, लक्षात ठेवा, ही गोष्ट सैतानाला न पचणारी गोष्ट आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, खलीपेक्षा पॉवरफुल तो आहे, पण बायबल काय सांगतं? त्याच्यापेक्षा पॉवरफुल तुमच्यामध्ये आहे. त्याच्यापेक्षा पॉवरफुल तुमच्यामध्ये. आणि तो पवित्र आत्मा, आणि तो पवित्र आत्मा तुम्हाला जास्तीत जास्त प्रेशर देऊन सहन करण्याची ताकद देत असतो. आणि मग ती ताकद कोणती आहे? मागून घेतलेला. कशासाठी मागून घेतलेला? येशू सुद्धा मागून घेतला. तिकडं ते म्हटलं की कुणाला सोडू? बरं बसला सोडू का येशूला सोडू? त्यांनी मागितलं. पिलात विचारतो, मागणी पिलाताची. त्याला माहिती हा नीतिमान मनुष्य. आणि तुम्हाला वाचता वाचता एक गोष्ट लक्षात आली असेल, पिलाताची बायको काय म्हणते माहिती का? हा नीतिमान माणूस आहे, रात्री मला स्वप्नामध्ये खूप त्रास झाला, याच्यामध्ये पडू नकोस. देवानं त्याला मागून घेतलं होतं. पिलाताला सांगितलं, अरे सोडण्याची ताकद तुझ्यामध्ये, सोडू शकतो त्याला. पण लोकांनी मागणी केली कुणाला? येशू ख्रिस्ताला क्रुसावर देण्याची मागणी केली. हे जग ऐका, ख्रिस्ताला क्रुसावरती देणारे पापी लोक नव्हते. नीट ऐका, तो पाप्यांसाठी गेला, पण क्रुसावरती देणारे लोक पापी नव्हते. क्रुसावरती देणारे शास्त्री आणि पुरुषी होते. नीट ऐका, तुम्हाला सुद्धा या पृथ्वीतलावर तुमच्या मंडळीमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या अवतीभोवती पापी लोक तुम्हाला क्रुसावरती देणार नाही. कोणाची भीती तुम्हाला जास्त? धार्मिकाची. कोणाची भीती आहे? पाप्यांची नसती भीती. पाप्यांना कळतं तुम्ही त्यांच्यापेक्षा वेगळे. प्रॉब्लेम धार्मिकाचा असतो. आणि धार्मिका येशू ख्रिस्ताचा प्रॉब्लेम शास्त्री पुरुषांना का होता माहिती का? त्याचं कारण तुम्हाला सांगतो. याने एवढी स्वार्था सांगितली, यांच्या मागं कोणी जात नव्हतं. कारण शास्त्री पुरुषी सांगायचे ना, तर ते नेहमी लांब रहा, स्पर्श करू नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका. येशूकडे आल्यावर येशूने सगळं वेगळं सांगितलं. त्याचे शिष्य शब्दात दिवशी कंस खायला लागले. शास्त्री, तुमचे शिष्य रानामधनं जाताना कंस खात आहे, काय सगळं शब्दात मोडत आहे. त्याला माहिती होतं यांना शब्दातापेक्षा सुद्धा महत्वाची गोष्ट सिद्धांत आहेत. शब्दातानं मनुष्य पवित्र होत नाही. पवित्रीकरणाचा नियम प्रभूने दिला होता. शब्दात दिवस तू पवित्रपणे पाळ म्हणून सांगितलं होतं. आणि त्या पवित्रीकरणाची व्याख्या विसरून गेलेले होते. काय पवित्र करण्याची व्याख्या ते विसरून गेले होते.
आणि मग तो शास्त्री पुरुषांना म्हणतो, यांना चौकात थांबणं, लांब लांब झगे घालणं आणि लोकांकडनं सलाम घेणं आवडत आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, कोणी तुम्हाला सलाम प्रेज द लॉर्ड करो अथवा न करो, तुम्ही सगळ्याला करून निघून जा. आणि आमचं सगळं घोडं तिथं जाडतं चर्चमध्ये गेल्यावर, नाही का? बघितलं, सगळ्याला केलं पण मला नाही प्रेज द लॉर्ड केलं. किती मन काळ आहे. आणि पाळकावर तर बारीक लक्ष. पैशावाल्याला पटकन प्रेज द लॉर्ड करतात, आम्हाला नाही करत. ते पैशावालेच त्यांना लागतात प्रेज द लॉर्ड करायला. त्याच्यात काय प्रेज द लॉर्ड प्रेज द लॉर्ड म्हणजे काय? मराठीत बोला ना. प्रेज द लॉर्ड म्हणजे काय? प्रभूची. मग त्याच्यात पैशावाल्याचा काय संबंध आहे? पैशावाला पण कोणाचं प्रेज द लॉर्ड, कोणाची स्तुती करतो? आणि श्रीमंत कोणाची, गरीब कोणाची करतो? मग तुम्हाला का दुखतं पोटात? मला नाही केलं, तुला नाही केलं, ह्याला नाही केलं. मुळात काय झालं माहिती का? लुसिफर दिवस रात्र तुम्हाला राजमार्गावरती जाऊन याच्यासाठी प्रयत्न करते. बारीक सारी गोष्टीमध्ये तुम्हाला अडकवत आहे. सहज गुंतवणाऱ्या गोष्टी, सहज गुंतवणारं बाप. डिस्टर्ब व्हावं, सिद्ध करायला जावं. काय मागणी आहे? ऐका, नीतिमान व्यक्ती क्रुसावरती जावं, नीतिमान व्यक्तीचा अपमान व्हावा, ही मागणी आहे. ही मागणी आहे. जेव्हा तुम्ही आत्मिक जीवन, राजमार्ग याचा विचार करता, तेव्हा तुम्ही अपमानित व्हावं ही मागणी असणार आहे. लोकांची मागणी तीच असणार आहे. कोणी तुम्हाला सन्मानित करणार नाही. येशूचा सुद्धा कोणी सन्मान केला नाही. अपेक्षा करू नका. परिवारामध्ये करू नका, मित्रगोत्रांमध्ये करू नका, मंडळीमध्ये करू नका. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अपमानित झाल्याचं रिॲक्शन सुद्धा दाखवू नका. आमेन म्हणाल का? रिॲक्ट होऊ नका लगेच. बऱ्याच आम्ही रिॲक्ट होतो. आमच्या डोळ्यातनं धारा व्हायला लागतात. कधी कधी चेहरा फुगतो. आम्ही ओळखतो नाही का? बोलता आज सिस्टर फुगल्या, पुरी झाली त्यांची, नाही का? ब्रदर फुगले. फुगलेचं चिन्ह काय? वलांडण्याचा सण, ओलांडून पुढे जाणं, त्यांच्याशी हात मिळवणी न करणं. परंतु लक्षात ठेवा, जर तुम्ही खरे स्पिरिच्युअल लोक आहात आणि जर तुम्हाला राजपदावरती जायचंय, तर सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून एकच वाक्य बोला, तुम्ही म्हणता तसंच. तुम्ही म्हणता तसं. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगू का? सैतानाला सगळ्यात जास्त दुःखी करणारा शब्द हा आहे. कोणता शब्द? तुम्ही म्हणता तसंच. आता नाही जमत, पण जेव्हा शाळा कॉलेजमध्ये जे शिकत होते ना, तेव्हा कोण काहीतरी बोलल्यावर ते म्हणायचं की तू शहाण्या बापाचा. एक डायलॉग शाळेमध्ये असायचा बघा. म्हणजे जास्त रिॲक्ट नाही व्हायचं. त्यास काय, हा ठीक आहे, तू शहाण्या बापाचा. म्हणजे काय? मला तुझ्याशी वाद घालायचं काही कारण नाही. आणि ते लाईफ किती एन्जॉय करायचं आपण. आता बघा, नुसतं कोण येऊन फुसफुस फुसफुस, कुठे, केव्हा, 4 साक्षीदार यांना जमा केलं. आता तर एवढे लोक डांबरट झालेत ना, बोलता बोलता ते मोबाईल काढून ठेवतात आणि सगळं बोलणं रेकॉर्ड करून ठेवतात पुराव्यासाठी. सगळं. आणि त्याला विचारायला कळत नाही. ते भोळ्यापणानं बोलत राहतो, असं झालं तसं झालं, सिस्टर असं झालं तसं, हो हो हो. आणि अशा लोकांपासून जे हो करतात ना, त्यांच्याशी बोलूच नका नीट, त्यांच्यासमोर बोलूच नका. कारण ते काय करतात माहिती का? त्या हो हो आणि सगळं तुमच्या मनातलं ओकून घेतात. आणि ऐकलं सिस्टर, तुमचं मत, तुम्ही त्यांना एवढं चहा पाणी करता, हे बघा त्यांचा पुरावा, हे बघा त्यांचा पुरावा. आणि परत गुड घेते, देवा यांना क्षमा कर, तुला पहिले क्षमा केली पाहिजे. एवढी आग लावत तुम्ही फिरता, एवढं एकमेकाचं आत्मिक जीवन तुम्ही उद्ध्वस्त करता, एकमेकाला एवढं डिस्टर्ब करता, त्या दोघांचे संबंध तोडता. अजून एक गोष्ट मला सांगू का? कोणी काय बोललं तरी कोणाशी संबंध तोडू नका, कारण हीच तुमची प्रवृत्ती तुम्हाला राजगादीपर्यंत घेऊन जाणार आहे. कधीच रिलेशन तोडू नका. बरं, कशासाठी आम्ही रिलेशन तोडणार आहे? त्या व्यक्तीने फक्त शाब्दिक भावना व्यक्त केल्या म्हणून. तो शब्द बोलला, ती शब्द बोलली. आणि शास्त्रात काय सांगितलं माहिती का? जेव्हा तुमच्याविषयी लोक लबाडीनं वाईट बोलतील, तेव्हा तुम्ही आनंदाने उड्या मारा. का? स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. ही गोष्ट आहे.
आम्हाला जायचंय कुठं? स्वर्गामध्ये. ज्यांना पृथ्वी तलावरती राहायचं ते पृथ्वीवरच्या गोष्टी बोलतील. आम्हाला स्वर्गात जायचंय, आम्ही स्वर्गातल्याच गोष्टी बोलणार आहोत. आणि स्वर्गातली गोष्ट कोणती? वाचा बरं वचन ते. हा वाचा. पुढे वाचायचं बस. हा तेच 11 वचन, 11 पासून पुढे. मग येशूला सुभेदाराच्या पुढे उभे केले असता सुभेदाराने त्याला विचारले, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने म्हटलं, आपण म्हणतात तसं. मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करीत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. अजून एक. आता संपू का? 7:45 झाले मला वाटते. काय मला पण असं घड्याचा काटा इतका झटकन पुढे जातो कळतच नाही. असं वाटतं 5 मिनिटं झाले. एक ब्रेक घेऊ, मग आपण पुढचं कंटिन्यू करू. ओके बस. नको? अरे वा. अहो पण थोडस घ्यायला पाहिजे तुम्हालाच. मग 8ला घेऊ, 15 मिनिटं. चालेल. ओके ओके. 8 वाजता चालेल. एवढे एक्साइटेड लोक मी पहिल्यांदा बघितलं चेंबरला. खूप छान, चांगली गोष्ट आहे. ऐका, पहिली गोष्ट आम्ही पाहिलं, तो म्हणतो तुम्ही म्हणता तसे. ऐका, जर तुम्हाला राजगादीवरती किंवा राजपदावरती तुम्हाला जायचं, उच्च प्रकारचं पाचारण तुम्हाला जर पाहिजे असेल, आत्मिक जीवनामध्ये सर्वोच्च जागी तुम्हाला पोहोचायचं असेल, तर तुमचा डायलॉग, तुमचं संभाषण काय असलं पाहिजे? तुम्ही म्हणता तसं. आणि दुसरी गोष्ट, त्याच्यावरती काय म्हटलं? दोषारोप. त्याने काहीच उत्तर दिले नाही. दुसरी गोष्ट, दोषारोप करताना काहीच उत्तर देऊ नका. आमीन म्हणाल का? आमेन. काहीच उत्तर द्यायचं नाही. काहीच उत्तर द्यायचं नाही. तुम्हाला माहिती का, तुम्ही बऱ्याच वेळा बायबल वाचलं, पण ज्या पद्धतीनं तुम्ही बायबल वाचायला पाहिजे तसं नाही वाचलं. मध्ये एक पिक्चर आला होता, द विंचीज, काय विंचीज कोड नाही का? हा, द विंची कोड. हा, दा विंची असो तर अजून काहीतरी असतो. तो आला एक पिक्चर. त्या पिक्चर मध्ये असं दाखवलं, येशू ख्रिस्ताला एक गर्लफ्रेंड होती, त्याचं लग्न झालं. आलं कुठून? मी त्याच तुम्हाला सांगतोय कुठून. शिष्यांनी पसरवलं बरं काय, येशूच्या शिष्यांनी पसरवलं. आणि बायबलमध्ये, इकडून तिकडून नाही, बायबलमध्ये ते माहिती का तुम्हाला? का नाही माहिती? वाचलं नाही तुम्ही? पण तुम्ही तसं नाही वाचलं जसं मी वाचलं. प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांना म्हटलं, मला भूक लागली, आणि म्हटलं जावा तुम्ही मला भाकरी घेऊन या. आणि शिष्य गेले रानामध्ये भाकरी आणायला. आणि इकडं प्रभू येशू ख्रिस्त शमरुणी स्त्री, त्या शमरुणी स्त्रीशी गप्पा मारायला लागला, बोलायला लागला. मग तिला समजावून सांगितलं उपासना कशी असावी, सगळ्या गोष्टी, आत्मिक गोष्टी सांगितल्या. आणि तेवढ्यात येशूचे शिष्य आले. आणि असं लिहिलं, त्यांनी मनात विचार केला, ही स्त्री कोण आहे याला माहिती असतं. आणि असं म्हटलं की तिथं एक वाक्य वापरलं, येशू ख्रिस्त तिच्याशी बोलतोयच कसा? म्हणजे दाल में कुछ, हे त्यांच्या डोक्यात आलं. शास्त्र ज्या अर्थी लिहिलं त्यांच्या, अहो किती पण बिलिव्हर्स असला, बाळकाचं एवढंच कळू द्या, एवढं. बघितलं पाळकाला, रस्त्यावरती त्या पोरीशी बोलत होते. आणि परत सांगताना, मी म्हटलं म्हणून कोणाला सांगू नका. आता ही 12 शिष्य, 12 टाळके, गावातनं भाकरी आणलेल्या सोडून दुसऱ्याच भाकरी थापायला लागले होते ना. येशू विहिरीवरती एका बाईशी बोलत होता, ते विभिचारी होती. येशूला काय गरज पडली तिथं? येशूला काय कळतं का नाही? आता ही बातमी किती ठिकाणी पसरली असेल? म्हणजे पसरवणारे कोण आहेत? 100%. मी म्हणतो 100% शिष्याने पसरवलं. त्या माणसाला काय माहिती, आता एवढे 2000 वर्षानंतर, 2020-22 का, 4-5 वर्षाखाली पिक्चर, त्याला आता कसं काय सुचलो? त्याने अभ्यास केला असेल, हे शिष्य काय बोललेत, याचा अर्थ 100% खरं आहे. त्यानं उठवलं गर्लफ्रेंड. लक्षात ठेवा, तुमच्या विषयी लोकांनी किती पण उठवू द्या, एका शब्दानं उत्तर देऊ नका. तुम्ही राजपदावरती चाललेले लोक आहात.
तेवढं सोडून आता बायबलचं पण जात नाही. आता तुम्ही सकाळी उठला, पेपर वाचले, मोदीजी उठल्या उठल्या सकाळी म्हणतात, भाई और बहनों आज के बाद नोट बंद, 500 की नोट बंद. मग दुसरी बातमी तिथे त्याच्यामध्ये तुमच्या गॅसच्या किमती आजपासून 200 ने वाढल्या. अजून एक बातमी ती पेट्रोल मध्ये बसले बसले ते या मोदीला काय कळतं का नाही, याला कोण पंतप्रधान केलं, सगळ्या बातम्या पेपरवर. मग मोदी म्हणतो का तुम्ही मला असं म्हटलं, आता मी राजगादीवर बसतच नाही. तो किती बोंबला, मी सगळं सोडेल पण राजगादी सोडणार नाही. अहो त्यांना कळतं ज्यांच्याकडे बायबल नाही, आमच्याकडे बायबल आहे. लोकांना काय बोलायचं बोलू द्या, तुमचं मिशन एकच आहे, आम्हाला राजगादीवरती पोहोचायचं आहे. आमेन. राजगादीवरती पोहोचायचं. राजगादीची वाट सोपी नाही, एवढी सोपी नाही ती राजगादीची वाट. जेव्हा तुम्हाला प्रभू बोलवतो मोठ्या गोष्टीसाठी, साध्या गोष्टी तुमच्या वाटेला कधीच येत नाही, तो कधीच नाही येत. सांगू का माझ्या बाबतीमध्ये, आता मी तुमच्या समोर उभा आहे, परंतु एक काळ असा होता, ते दिवस आठवले तरी कधी कधी रात्री डचकून उठतो मी. त्या काळामध्ये, माझ्या पडत्या काळामध्ये, माझ्या कठीण काळामध्ये, जेव्हा मी ट्रेनमध्ये बसून प्रवास करायचो तर माझ्या बाजूला मागे बसणारे लोक असायचे आणि माझ्या मागे बसून ते माझ्याकडे बोट करून करून मला शिव्या देत होते, बोट करून करून. हॉटेलमधला तो प्रसंग आठवतो. त्या आता काय घडलं ते तुम्हाला, त्याच्यात मी जास्त खोलामध्ये जाणार नाही, पण मला आठवतो तो प्रसंग. हॉटेलमध्ये बसलो होतो जेवायला आणि मागवलं होतं काहीतरी खायला. एक व्यक्ती तिथं आली आणि ती माझ्या हॉटेलच्या ताटाजवळ जिथे मी बसलो थुकून निघून गेले. तिथं हे नसतं सोपं. रडत होतो, असं वाटत होतं की जीवन संपून टाकावं. एवढा अपमान, एवढी निंदा, कोणी चांगलं बोलत नाही. पुष्कळ पाळक लोक आले, त्यांनी मला जवळ केलं आणि मग समजावून सांगायला लागले. म्हणजे मनोज तुझी मिनिस्ट्री संपली, हे ठिकाण सोड, हे गाव सोड, हे शहर सोड, थांबू नको इथं. आणि त्यावेळेस मला सुद्धा वाईट वाटायचं. भरलेलं चर्च, मोजके 20-25 लोक चर्चमध्ये राहिले, सगळे सोडून गेले. देणारे लोक सोडून गेले. चर्चचं भाडं भरायला पैसे नाहीत. पुष्कळ वेळा मारेकरी पाठीमागे येत होते मारण्यासाठी, शहर सोडण्यासाठी. भाग पाडलं जात होतं. तुम्हाला सांगतो ही सेवा एवढी सोपी नसती. परंतु तरी सुद्धा माझी आई सुद्धा माझ्या गळ्यात पडून रडायची, भाऊ गळ्यात पडून रडायचा. हे क्षेत्र आपलं नाही, तेवढा क्वालिफाईड आहेस तू, ये बिझनेस कर, नोकरी कर, काहीतरी काम कर, नको थांबू इथं. आणि मला सुद्धा असं वाटलं मी स्वतः रेल्वे स्टेशनवरती गेलो मरण्यासाठी, मरून जावं. कशाला अपमान एवढा सहन करायचा, का मी या क्षेत्रामध्ये उतरलो. एवढं सगळं माझं चांगलं लाईफ असताना मी असल्या या क्षेत्रामध्ये एवढं अपमान आहे, एवढी निंदा आहे, कोणाला प्रत्युत्तर करता येत नाही. जे नाही ते सुद्धा आपल्यावरती लादलं जातं. ते सगळं पाहून रोज रडत होतो, रोज रडत होतो. शेवटी कोणाला न सांगता रेल्वेच्या त्या ट्रॅकवरती जाऊन बसलो. म्हटलं येऊ द्या गाडी, खाली जाऊन मरून जायचं. तसल्या अवस्थेमध्ये सापडलो, दुःखी, कष्टी, अश्रू घेऊन रडत होतो. पण तेवढ्यात तेव्हाचा आत्मा माझ्याशी त्यावेळेस बोलला, मरशील तर दोषारोप घेऊन मरणार आहेस, कोणी तुझी सत्यता तपासणार नाही, पाहणार पण नाही. उभं राहा, सेवा कर, मी तुझ्या बाजूने उभं राहील, मी तुझ्या बाजूने उभं राहील. तिथंच निर्णय बदलला. पुन्हा घरी आलो. तुमच्या समोर जो उभा आहे ना, हा व्यक्ती आता जो तुम्ही पाहता तो व्यक्ती तसा नव्हता. याच्या अगोदर तुम्ही पाहिलं, 20 वर्षा अगोदर जर पाहिलं तर माझ्याकडे दोषारोप होते. पण दोषारोप ही राजगादीकडे जाण्याचा मार्ग आहे. राजगादीकडे जाण्याचा मार्ग आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही देवाच्या वचनातनं पाहत असताना कोणी बोलतं म्हणून वाईट वाटून घेऊ नका, कधीच रडू नका. जेवढे तुम्ही जास्त अपमानित होता तेवढं देव जास्त तुम्हाला सन्मानित करतो. होऊ द्या अपमान, कोणी तुमच्याविषयी चांगलं बोलावं ही अपेक्षाच करू नका, कारण तुम्ही बोलावलेले लोक आहात. तेव्हा तुम्हाला मागून घेतलेलं आहे. शौल म्हणजे मागून घेतलेला. लक्षात ठेवा, काही गोष्टीसाठी तुम्हाला मागून घेतलेलं असतं. मी म्हणतो, मला लोक म्हणतात तो मी फार त्याग केला, त्यास मला इतका आनंद होतो. देवानं या गोष्टीसाठी मला मागून घेतलं होतं. काही गोष्टीसाठी प्रभूनं तुम्हाला मागून घेतलेलं आहे. तुम्ही शौल आहात, तुम्हाला मागून घेतलेलं आहे. काहीसाठी तुम्हाला संघर्ष करावा लागतो, स्ट्रगल करावं लागतं. तुमचं एकटेपण, दोषारोप करण्याचा समय, चांगलं वागता पण तुमच्या बरोबर चांगलं वागणारं कोणी नसतं. फार कठीण काळ असतो प्रियांनो.
फार कठीण काळ असतो, परंतु त्या कठीण काळामध्ये इकडं तिकडं कुठं पाहू नका. एक वाक्य लक्षात ठेवा, मला मागून घेतलेलं आहे. मलाच मागून घेतलेले. लक्षात ठेवा, ज्याला मागून घेतलं असं म्हणू नका मला मोठ्या गोष्टीसाठी मागून घेतलं. नक्की मोठ्या गोष्टीसाठी मागून घेतलं, पण जेवढं मोठं व्हायचं ना तेवढं जास्त अपमानित व्हावं लागतं. पण अपमान म्हणजे तुमचा अंत नव्हे, अपमान हा तुमच्या सेवेचा प्रारंभ आहे. अपमान हा राजगादीकडचा प्रारंभ आहे. बोलू द्या लोकांना काय बोलायचं, प्रत्युत्तर करू नका. आणि जेव्हा तुम्ही लढता तेव्हा देव लढायचं थांबतो. ऐका, जेव्हा लोक तुम्हाला बोलतात आणि तुम्ही लोकांशी लढता तेव्हा देव लढत नाही, आणि जेव्हा तुम्ही थांबता तेव्हा देव तुमच्या वतीने लढत असतो. आता तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कोणाला लढू द्यायचंय. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लढता तेव्हा तुम्ही एकटे असता, कारण जी व्यक्ती तुमच्याबरोबर लढती ना तिच्याबरोबर तुमच्यापेक्षा पॉवरफुल व्यक्ती सैतान आहे. तो पॉवरफुल आहे, तो व्यक्ती तिला मदत करतो, आणि तुम्हाला मदत करण्यासाठी कोणीच नाही, तुम्ही एकटे लढता. मग आम्ही शेवटचा डायलॉग मारतो बरं का, देव तुला बघून घेईल. आधीच बोलला असता तर. आता आम्ही हतबल झालो, आमचं काही चालत नाही, आणि आम्हाला कळतं आता शरणागती पत्करण्याची वेळ आली. त्यास आम्ही म्हणतो देव तुला बघून घेईल. त्यास देव बघून घेत नाही. तो म्हणतो तुझं दमून थकून झाल्यावर आता मला हा काही खो नाहीये की आता मी तू पळाला मग तू मला खो देणार मग मी तुझ्या मागे पळणार नाही. तुम्हाला सुरुवातीलाच म्हणायचं देव पाहून देईल, बघून घेईल. मा डायलॉग नाही मारायचा बरं का. देव पाहून देईल. देवाच्या लोकांनी कधीच हा डायलॉग मारायचा नाही. सिंहाच्या गुहेमध्ये दानिएल पडला, राजा त्याला सकाळी विचारून उठून प्रश्न विचारतो, परात्पर देवाच्या सेवका तुझ्या देवानं देवदूत पाठवून सिंहाची तोंड बंद केली का? त्यानं आतून डायलॉग नाही मारला, महाराज लय नाकाने बोलू नका, तुम्हीच टाकलं, आता मी तर वाचलो पण सिंह तुम्हाला सोडणार नाही. त्याचा आतला डायलॉग जो होता तो धार्मिक त्याचा डायलॉग, महाराज चिरायू असा माझ्या देवानं देवदूत पाठवून माझा बचाव केला. जेव्हा तुम्ही गप्प राहता तेव्हा देव तुमचा बचाव करतो. आमेन, आमेन. हा राजमार्गाकडे जाण्याचा. आणि मग दानिएलला सिंहाच्या गुहेतनं काढलं, आणि बायबल सांगतं राजा म्हणतो याला वर्षा पदावरती याची, आधी गुहेमध्ये होता आता गुहेतनं उच्च पदावरती तो गेलेला आहे. ही जागा आहे, हे स्थान आहे, आणि इतकं सुंदर स्थान आहे. तुमचा प्रॉब्लेम काय? तुम्हाला नेहमी वाटतं लोकांनी माझ्याविषयी चांगलं बोलावं. ऐका, ज्यांच्याविषयी लोक चांगलं बोलतात त्या लोकांनी तडजोड केलेली आहे. म्हणजे कसं काय? राजकीय भाषेमध्ये तुम्हाला सांगतो, अजितदादा जोपर्यंत बीजेपीत जात नाही तर त्यांनी 75,000 कोटीचा घोटाळा केला. तिकडे गेले की काय म्हटले? निर्दोष. तडजोड. येते का लक्षात तुम्हाला? जेव्हा तुम्ही तडजोड करता त्यास लोक तुमच्यावरती दोष लावत नाहीत, पण जेव्हा तुम्ही तडजोड करत नाही तेव्हा प्रत्येक व्यक्ती तुमच्यावरती दोष लावते, आणि दोष लावते म्हणून तुम्ही दोषी आहात असं नाही, तुम्ही निर्दोष आहात म्हणून तुमच्यावर दोष लावले जातात. आणि तुम्ही निर्दोष आहात त्याचं चिन्ह काय? तुम्ही उत्तर देत नाही. हे चिन्ह बरं का, तुम्ही निर्दोष आहात. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, रिकामी भांड जास्त वाजतं. बरोबर आहे की नाही? रिकामी भांड पातीला ठेवा आणि चमचा घ्या, वाजवा, टन 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 कांठाळे. पातेल्यात दूध भरा, पाणी भरा, वाजवण्याचा प्रयत्न करा, वाजत नाही. जेव्हा तुम्ही आत्म्यानं भरलेले असाल किती लोक वाजवण्याचा प्रयत्न करत तुम्ही वाजणारच नाही. हो, आमेन, आमेन. कसे वाजणार? भरलेले आहात तुम्ही. म्हणून एखादं भांड वाजतं ना चर्चमध्ये, ऐका, लय वाचा वाचा करायची सवय असते लोकांना चर्चमध्ये. आहेत साधीच भाषा तुम्हाला समजणार ना, अगदी सभ्य. तुम्हाला फार बडबड करायची सवय आहे, ते एकदम सॉफिस्टिकेटेड शब्द. वाचा वाचा. तो वाचा वाचा शब्द कसा आहे माहिती का? त्याला ताळणं तंत्र. कोण दिसेल त्याच्यावरती त्याने म्हणा ना, काय ब्रदर अच्छा काय छान गाते, त्याच्यापेक्षा ते छान गात होते.
त्यांना म्हणा ना, आज पाळक साहेबांचा उपदेश मन भरून गेलं. काय टोमणे तर हाणले. काय उपदेश करतात? तेच उपदेश करतात, टोमणेच हाणतात. आणि काय नाही, सारखं क्षमेविषयी बोलतात. बरंच क्षमेविषयी जास्त बोललं, प्रीतीविषयी. काय पाळकाचं डोकं फिरलं, येऊन जाऊन क्षमा क्षमा. अरे टायफॉइड झाल्यावर तुला पोटदुखीचं इंजेक्शन देऊ? तुला झाला टायफॉइड, तुला आलाय ताप, आणि तुम्ही आता नाही माझं पोट दुखतं. अरे बाबा, ज्याची गरज आहे तेच तुला इंजेक्शन देणार आहे. क्षमेचं मंदिर, चर्चमध्ये जर लोकांमध्ये क्षमा नाही तर पाळक क्षमेविषयीच बोलणार आहे. मंडळीमध्ये प्रीती नाही तर प्रीतीविषयी बोलणार आहे. पण लोकांचं सारखं प्रीतीविषयी बोलतात आणि सारखं देणे. अरे जो आजार आहे त्याच्यावरच उपचार करायचा ना. तुम्ही का वाचा करता? जसा संदेश आहे तसं स्वीकारा. रिकाम भांड बनू नका. भांड भरलेलं असेल तर आवाजच येणार नाही प्रियानो. भरलेली भांडी असू द्या, भरलेली भांडी. लक्षात ठेवा, मी तुम्हाला सांगतो, जे रिकाम आहे त्याला आवाज करू द्या. तुम्ही भरून व्हा, भरून व्हा. म्हणून दावीद इतकं सुंदर म्हणून, माझं पात्र काठोकाठ भरून वाजत आहे. दाविदाला माहितीये पात्र भरलंय, लोक वाजवण्याचा प्रयत्न करतात. दावीद वाजत नाही. हो, तुम्हाला कोणी किती वाजवलं तर वाजू नका, लगेच उठू नका. कोणी काय बोललं की माझ्याविषयी बोलता, आत्ता खरं खोटं करतो. आणि ते सांगणारे लोक, नाही पाळक पास्टर पण तुमच्याविषयी बोलले. आता बघा, पाळकाचं दोन्ही बाजूने डोमकं असतं नाही का. तुम्ही आला ना माझ्याविषयी, समजा बोललोच नाही, मी गप्प राहिलो. हा, मिळतं ना, हॉटेलमध्ये नेतेत, खायला घालतेत म्हणून बोलत नाही, त्यांच्या बाजूनी बोलतेत. आणि बोललं की पाळक बोलले. हो, आणि बोलले स्पष्ट तुमच्या. आता पास्टर कधी बोलत नाही, तुमच्याशी बोलले का नाही? अरे तुझं तोंड बंद करण्यासाठी बोलले. ते पाळकाचं मत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, कोणीही तुमच्याविषयी बोललं तरी तुमचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जाऊ नका. आमेन. बिलकुल जाऊ नका, बिलकुल जाऊ नका. ज्या दिवशी तुम्ही तुमचं निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी जाल, तुमचं निर्दोषत्व जगात कधी सिद्ध होणार नाही. येशू ख्रिस्त आपलं निर्दोषत्व त्यांना सिद्ध केलं नाही. तो क्रुसावरती गेला, आणि क्रुसावरती गेल्यावरती मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत, ऐका, मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत दुभांगला. आणि त्याच्या पुढे असं म्हटलं, थडगे उघडले आणि थडग्यामधनं मेलेले जिवंत झाले. आणि बायबल सांगतं, कबरेवरचे लोक म्हटले, हा मेलेला व्यक्ती साधा सुद्धा नव्हता, हा देवाचा पुत्र होता. आमेन. देवानं सिद्ध करून दाखवलं. मंदिराचा पडदा वरपासून खालपर्यंत दुभांगला. त्यास प्रभूने सांगितलं, जे रक्त क्रुसावरती येशू ख्रिस्तानं सांडलं, याच्यानं आता पुन्हा मंदिराच्या पडद्याला लावण्याची गरज नाही का? निर्दोष रक्त मी स्वीकारलं आणि सगळ्यांसाठी मार्ग खुला केला. आता पुन्हा बलिदान नाही, पुन्हा अर्पण नाही. लक्षात ठेवा, एक निर्दोष व्यक्तीची ताकद इतकी जबरदस्त आहे. ज्या दिवशी तुम्ही राजमार्गावरती जाता, राजमार्गाकडे जाण्याचा रस्ताच कोणता आहे? आपलं निर्दोषत्व न सिद्ध करणं. म्हणून शास्त्र सांगतं, तो गप्प राहिला. जाता जाता मी तुम्हाला सांगेल, शौल म्हणजे मागून घेतलेला. काय मागून घेतलं? गप्प राहण्यासाठी प्रभूने तुम्हाला मागून घेतला. सेवा करण्यासाठी, गप्प राहण्यासाठी मागून घेतलं. एकदम गप्प राहा. कधीच आपलं मत व्यक्त करू नका. एकच गोष्ट सांगतो, तरी 5 मिनिटं पुढे गेलं. एकच गोष्ट सांगतो, गहू आणि निदान एकत्र वाढण्यासाठी येशू म्हटला, त्यांना वाढू द्या. गहू काय आणि निदान काय योग्य वेळी सिद्ध होईल. कोण कसं आहे हा निवाडा करण्याचा तुम्हाला अधिकार नाही. निवाडा करणारा वर बसलेला आहे. म्हणून शांत राहा, शांत राहा आणि प्रभूचं काम करत राहा. एक ब्रेक घेऊ. आता तुम्ही नाही म्हणलं तरी मी घेणार. एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पुन्हा.